नागपूर स्टाईल झणझणीत अशी शेवभाजी बनवून 10 मिनिटात तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यावर तेल टाकून घेऊया. जिरे, मोहरी, त्याचबरोबर तमालपत्र आणि कांद्याची प्युरी करून तीही यामध्ये टाकून घेऊया. थोडी कांद्याची प्युरी परतल्या गेली की त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेऊयात. त्यानंतर थोडेसे मीठ टाकून पुन्हा एकदा परतून घेऊयात आणि मसाले टाकून त्यामध्ये पाणी टाकून मसाल्याला तेल सुटेपर्यंत हे प्युरी पूर्णपणे शिजून घ्यायची आहे. आता ही प्युरी पूर्णपणे शिजल्या गेली आहे. त्यामध्ये अगदी चवीनुसार थोडंसं बेसन पीठ टाकून घेऊया, म्हणजे भाजीला थिकनेस येण्यास मदत होते. त्यानंतर आपल्याला ज्या प्रमाणात भाजी धरायची आहे त्या प्रमाणात थोडेसे गरम पाणी टाकून घेऊयात. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून एक उकळी काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली शेवभाजी बनवून तयार झालेली आहे. शेवभाजीचा कट एका डिशमध्ये काढून वरतून शेव टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजी बनवून 10 मिनिटाच्या आत बनवून तयार होते. चला तर मग अशा प्रकारे शेवभाजी नक्की बनवा.